पोलीस स्टेशन गाडगेनगर हद्दीतील तपोवन संस्थेच्या जंगल परिसरात एका 22 वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती। अमरावती शहर गुन्हे शाखेने अत्यंत क्लिष्ट असलेल्या या खुनाचा गुन्हा अवघ्या काही दिवसात उघडकीस आणला आहे। काजल इंगळे वय 22 वर्ष, राहणार विश्रोळी, चांदूर बाजार, सध्या राहणार तेजस विहार राजुरा असे मृत महिलेचे नाव आहे। 2 जून रोजी तिचा मृतदेह जळालेल्या स्थितीत पोलिसांना मिळालेला होता। घटनास्थळ दुर्गम भागात असल्याने आणि तिचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने पोलिसांसमोर आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान होते। गुन्हे शाखेच्या पथकांनी अहोरात्र परिश्रम घेत 300हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक विश्लेषण करून संशयित आरोपी चेतन थोरात याला ताब्यात घेतले। हा युवक मृत महिलेचा मावस भाऊ आहे। पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यानेच काजलचा खून केल्याची कबुली दिली। ओळख पटू नये म्हणून त्याने मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळला होता आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मोबाईल व इतर वस्तू फेकून दिल्या होत्या। पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी ही धडक कारवाई केली असून आरोपीकडून वस्तू हस्तगत करण्याचे काम सुरू आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।